हॅलो फ्रेंड, वेलकम टू द MBA गाईड चॅनल. तर आपण आता बघूया की MBAचा एक्झाम फॉर्म कसा भरायचा. त्याची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेल, त्या प्रकारे तुम्ही फॉलो करा. सुरुवातीला आपल्या मोबाईलमध्ये गुगल या ऑप्शनला जायचं. गुगल या ऑप्शनला गेलात तुम्ही, गुगल ऑप्शनला जायचं. गुगल ऑप्शनला गेल्यानंतर SPPU लॉग इन असं टाईप करायचं. SPPU लॉग इन टाईप केल्यानंतर जे आपल्याला पहिलं ऑप्शन दिसणार स्टुडंट प्रोफाईल सिस्टम, त्या ऑप्शनला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे की जर कोणाचं अकाउंट नसेल, जर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कोणाचं अकाउंट नसेल तर इथे क्रिएट अकाउंटमध्ये जायचं. अकाउंटमध्ये गेल्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन टाकायची. त्यानंतर तुमची माहिती भरायची. जसं तुमच्या मार्कशीटवर नाव आहे तसंच सरनेम फर्स्ट असेल तर सरनेम फर्स्ट, मग तुमचं नाव, मग तुमच्या वडिलांचं नाव, तुमचा रजिस्टर ईमेल ID आणि मोबाईल नंबर इथे व्हेरीफाय करायचा आणि तुमचे डिटेल्स भरायचे. हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन या क्लिक करायचं आहे. इथे आपण मेन पेजला आलेलो आहोत. इथे लॉग इन दिलेला आहे. लॉग इन बाय मोबाईल नंबर किंवा ईमेल ID, जो तुम्ही ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकला असेल तो. आता इथे माझा मोबाईल नंबर ऑलरेडी आहे तर आपण मोबाईल नंबरने टाकूया. इथे कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर लॉग इन या क्लिक करायचं. लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे न्यू कोर्स एनरोलमेंट दिसणार. न्यू कोर्स एनरोलमेंट दिसल्यानंतर आता आपल्याला काय करायचं. सुरुवातीला इथे खाली एक ऑप्शन दिसणार. आता सर्व मुलांनी MBAला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि काही मुलांनी MBA लॅटरलला ॲडमिशन घेतलेलं आहे. तिथे टाईपमध्ये काय येणार आहे, टाईपमध्ये येणार आहे न्यू. एक्झिस्टंट नाही. जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल, तुमच्याकडे सेकंड इयरला असाल, तुमच्याकडे PRN नंबर आणि इलिजिबिलिटी नंबर असेल तर एक्झिस्टिंग. तुम्ही पहिल्यांदाच लॉग इन करत असाल तर तुम्हाला न्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. न्यू या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आपल्या कॉलेजचा कोड मागणार. कॉलेजचा कोड आहे CEGP 01126. CEGP 01126 हा आपल्याला एंटर करायचा आहे. हा आपल्या कॉलेजचा, प्रत्येकाचा कॉलेजचा वेगवेगळा असतो. तर आपल्या कॉलेजचा जो कोड दिलेला आहे तो इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर कोर्स टाईपला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही जसं कोर्स याला टाईप कराल तसंच आपल्या कॉलेजचा नंबर आणि आपल्या प्रिन्सिपल सरांचं नाव तिथे दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला कोर्स टाईप क्लिक करायचा आहे. कोणी BEला असेल तर BEचा करायचा आहे, कोणी MBAला असेल तर MBAला करायचं आहे. आपण MBAचं करणार आहे. MBA केल्यानंतर इथं आपल्याला कोर्स विचारलेला आहे MBA. कोर्समध्ये पण MBAच टाकायचं आहे. मग इथे विचारलेलं आहे की ॲडमिशन फॉर इयर. आपण फर्स्ट इयर असेल तर फर्स्ट इयर टाकायचं आहे आणि जे मुलं डायरेक्ट सेकंड इयरला असेल तर त्यांनी डायरेक्ट सेकंड इयर टाकायचं आहे. फर्स्ट इयर असेल तर फर्स्ट इयर MBA आणि डायरेक्ट सेकंड इयर असेल MBA तर डायरेक्ट सेकंड इयर फ्रेश. मग इथं निवडायचं आपल्याला मीडियम. इथे इंग्लिश आणि मराठी दिलेलं आहे तर आपल्याला इंग्लिशच चॉईस करायची आहे. आणि तुम्ही जो डिजिलॉकरला ABC ID केलेला आहे तो ABC ID ते फिल करायचा आहे. हे सगळं माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टला जायचं आहे. आता आपण MBAचा फॉर्म भरत असताना आपण लास्ट टाईम कुठला कोर्सला होतो. इंजिनिअरिंग असेल तर BE आणि आर्ट्समध्ये असेल तर BA आणि BCom असेल तर BCom इथे टाकायचं आहे. इथे टाकल्यानंतर आपल्याला आपण कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये होतो. पुणे युनिव्हर्सिटी असेल तर पुणे युनिव्हर्सिटी, जर अमरावती असेल तर संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी, नागपूर असेल तर संत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी, अशा वेगवेगळ्या टाईपचे युनिव्हर्सिटी आहे. तर आपल्या युनिव्हर्सिटी काय दिलेलं आहे ते आपल्या मार्कशीटवर, फायनल इयरच्या मार्कशीटवर ते हेडलाईनला दिलेलं असते. युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे.
त्यानंतर आपण आपल्या मार्कशीटवर आपण कधी पास झालेलो आहोत, जूनमध्ये झालेलो आहोत का जुलैमध्ये झालेलो आहोत, ते पासआउट मंथ तिथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला पासआउट इयर टाकायचं आहे. कोणा मुलांचं 2020 असेल, कोणत्या मुलांचं 2022 असेल, कोणत्या मुलाचं 2025 असेल, त्या हिशोबाने आपल्याला टाकायचं आहे. ऑप्शन निवडायचं आहे. हे निवडल्यानंतर आपल्या मार्क सिस्टम काय होतं, आपल्याला CGPA होतं की पर्सेंटेज सिस्टम होतं तिथे मेन्शन करायचं. आपल्या फायनल इयरच्या मार्कशीटवर सगळं दिलेलं राहते माहिती, त्या फायनल इयरची मार्कशीट सोबत ठेवायची आणि त्या माहिती बघत इथे टाकायचं. फायनल CGPA म्हणजे एक फायनल CGPA तिथं लिहिलेलं असेल 6.8, 7.82 असं CGPA दिलं असेल CGPA. जर पर्सेंटेज दिलं असेल तर पर्सेंटेज, मार्क्स दिले असेल तर मार्क्स, ज्या आपल्या मार्कशीटवर जसं दिलेलं आहे त्याच हिशोबाने आपल्याला टाकायचं आहे. नंतर आपला क्लास 60 अबोव असेल तर A आणि 60 बिलो असेल तर B क्लास. 60च्या अबोव असेल तर आपल्याला ए क्लास घ्यायचा आहे आणि 60च्या बिलो असेल तर B क्लास. त्यानंतर सीट नंबर आपल्या फायनल इयरच्या मार्कशीटवर वरते राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला तुम्हाला सीट नंबर दिलेलं असेल. तुमच्या फायनल इयरच्या मार्कशीटच्या तिथे तुम्हाला तिथे ते सीट नंबर टाकायचा आहे. ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही सबमिट या बटनला क्लिक कराल त्यावेळेला तुमचा फॉर्म हा टेम्पररी ॲप्रूव्ह होणार आणि टेम्पररी ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या स्टुडंट लॉग इनला जायचं आहे. परत एकदा मी सांगतो. तुम्हाला सगळी तुमची इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर परत तुम्हाला स्टुडंट लॉग इन करायचं आहे. स्टुडंट लॉग इन केल्यानंतर न्यू कोर्स एनरोलमेंटला जायचं. तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक प्रिंटचं ऑप्शन दिसणार. इथे या सेक्शनमध्ये एक प्रिंटचं ऑप्शन दिसणार. तुम्ही जो फॉर्म भरला होता मगाशी मी तुम्हाला स्टेप सांगितलेली होती, तिथे एक तुम्हाला प्रिंटचं एक ऑप्शन आहे ना, ते प्रिंटचं ऑप्शन काढल्यानंतर प्रिंट काढायची आणि प्रिंट काढल्यानंतर स्टुडंट एक्झाम सेक्शनला द्यायचं. स्टुडंट एक्झाम सेक्शनला तुम्ही दिल्यानंतर जे काही तुमची अमाऊंट असेल तुमच्या त्या एक्झाम फॉर्मला दिसणार आणि तुम्हाला एक्झाम फॉर्मची अमाऊंट दिसल्यानंतर ते पे करायची आहे आणि प्लस तुमचं इन्शुरन्स पॉलिसी पे करायची आहे. 234 किंवा 35 रुपये असेल ते तुम्हाला पे करायचे आहे. आणि हे दोन्ही गोष्टी पे केल्यानंतर तुमचा सक्सेसफुली तुमचा फॉर्म हा सबमिट केला जाईल. सबमिट केल्यानंतर तुमचा तिथून पुढे एक ते 1.5 महिन्यानंतर तुमचं एक्झाम घेतली जाईल. ठीक आहे. माहिती आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.